रामगिरी महाराजांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून नाशिक व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. रामगिरी महाराजांना चोख उत्तर देण्यासाठी आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष यांनी आज छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली काढलेली आहे. आमदार नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर राज्य सरकार कारवाई करत नाही असा प्रश्न देखील त्यांनी विचारत असून त्यांनी मुंबईकडे रवाना होत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे की रामगिरी महाराजांनी प्रक्षोभक वक्तव्य केले होते. त्यांना 60हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले होते, परंतु अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. रामगिरी बाबांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही असे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतात. अशा स्थितीत संविधान कुठे आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संविधानाची प्रत देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत. आज महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी रॅली निघत आहे. आम्हाला राज्य सरकारकडून योग्य निर्णयाची अपेक्षा होती, मात्र असे काहीही झालेले नाही. आम्ही कुठला पक्ष म्हणून नाही, तर आम्ही समाजसेवक म्हणून निघालेलो आहोत, असेही इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.